नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारावर. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये नांदेड जीएमसीमध्ये आलेले प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. सामान्य ज्ञान आणि मराठी विषयावर असणारी प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेली आहेत. आणि हे जे काही व्हिडिओमध्ये आपण प्रश्न घेणार आहोत याचा PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अगदी मोफत डाउनलोड करायला मिळेल. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी मिळून जाईल. तर मित्रांनो, यापूर्वी आपण 2 व्हिडिओ बनवलेले आहेत जे की नांदेड जीएमसी एक्झाममध्ये आलेले प्रश्न त्यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत. तेही व्हिडिओ पहा, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. सोबतच वर आय बटनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. तर मित्रांनो, सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न या ठिकाणी आपला असणार आहे, बाबूराव पेंढारकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव किंवा शीर्षक काय आहे? तर योग्य उत्तर आहे चित्र आणि चरित्र असं या पुस्तकाचं नाव आहे. तर बघा मित्रांनो, प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला पुस्तक आणि त्यांच्या लेखक याच्यावर प्रश्न एखादा येतच आहे. त्यामुळे मी तुम्हाला यापूर्वी पण सांगत होतो की पुस्तक आणि लेखक तुम्ही वाचा. 2025 मध्ये प्रसिद्ध झालेली महत्त्वाची पुस्तकं तुम्हाला पाठ करायची होती, लेखक तुम्हाला पाठ करायचे होते. त्याच्यानंतर जे काही पुस्तकं सध्या प्रसिद्ध झालेली आहेत 2025 मध्ये, ते जाण्याच्या अगोदर एकदा बघून जावा, कारण त्याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत. पुस्तक आणि लेखक याच्यावर एक प्रश्न हा प्रत्येक पेपरमध्ये आलेलाच आहे. तर मित्रांनो, हे काल झालेल्या पेपरमध्ये पण बरेचसे प्रश्न यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक दुसरा आहे आपला, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर किती आहे? योग्य उत्तर आहे 82.34% एवढा महाराष्ट्राचा साक्षरता दर हा 2011च्या जनगणनेनुसार आहे. तर याच्यामध्ये जनगणनेवर प्रश्न विचारला गेलेला आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला जनगणनेमध्ये काय काय बघायचं आहे की भारताचा एकूण साक्षरता दर किती आहे, स्त्री पुरुष समानता दर किती आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. त्याच्यानंतर स्त्री साक्षरता किती आहे, पुरुषांची साक्षरता किती आहे, महाराष्ट्रातील सर्वात साक्षर जिल्हा असेल, देशातील सर्वात साक्षर राज्य असेल, तर हे तुम्हाला परीक्षेला जाण्याआधी पाहून जायचे. लोकसंख्याची जनगणना जी आहे ते एकदा टॉपिक पूर्ण तुम्ही वाचून घ्या, समजून घ्या त्याला. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे, बहुजन समाजाच्या आदर्शाचा प्रसार करण्यासाठी मुकुंदराव पाटील हे कोणते मासिक प्रकाशित करत असत? तर बघा, मुकुंदराव पाटील हे दिनबंधू नावाने मासिक प्रसिद्ध करत होते, ज्यामध्ये बहुजन समाजाच्या आदर्शांचा प्रसार त्यांच्याकडून केला जात होता. तर महत्त्वाचं आहे, मुकुंदराव पाटील यांचं मासिक कोणतं आहे असं जर विचारलं तर दिनबंधू असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये महाराष्ट्रात सुरू झालेले सर्वात पहिले वृत्तपत्र असेल, वृत्तपत्र सुरू करणारे असतील, ते पण तुम्हाला पाठ करून जायचं आहे. माहिती नसेल तर माहिती घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक पुढचा आहे, मुंबई उच्च न्यायालय कधी सुरू झाले? योग्य उत्तर आहे 14 ऑगस्ट 1862 रोजी मुंबई येथे उच्च न्यायालयाची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग मुंबई सोबतच मद्रास आणि कोलकाता या 2 ठिकाणी पण उच्च न्यायालयाची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. याच्यामध्ये बघा, 1861 नुसार राणी व्हिक्टोरियाने जारी केलेलं जे पेटंट होतं त्याच्यानुसार मुंबई उच्च न्यायालय, कोलकाता उच्च न्यायालय आणि मद्रास उच्च न्यायालयाची सुरुवात या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. यानंतर प्रश्न क्रमांक, त्याच्यानंतर पुढे आणखीन महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत. तर राणी व्हिक्टोरियाचं जे पत्राद्वारे सुरू झाले होते, तर मुंबई, कोलकाता, बंगाल आणि मद्रास, चेन्नई या 3 ठिकाणी प्रेसिडेन्सी शहरामध्ये न्यायालय सुरू करण्यात आलेले होतं. तर तेच मुद्दा आहे की जे आपण या ठिकाणी सांगितलेला आहे. या 3 शहरामध्ये सर्वप्रथम उच्च न्यायालयाची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर बघा, प्रश्न पुढचा आहे, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? तर विजयालक्ष्मी पंडित या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून नियुक्तच झाल्या होत्या. मग कधी झाल्या होत्या त्याची तारीख तुम्हाला सांगायची आहे कमेंट बॉक्समध्ये. त्यानंतर मित्रांनो, प्रश्न क्रमांक पुढचा आहे, महाराष्ट्रातील गव्यासाठी प्रसिद्ध असणारे अभयारण्य कोणते आहे? तर दाजेपूर राधानगरी जे अभयारण्य आहे हे गव्या या प्राण्यासाठी राखीव असलेलं अभयारण्य असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे आपला, प्रयास या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? योग्य उत्तर आहे प्रयत्न हा समानार्थी शब्द आहे प्रयासचा. तर बघा मित्रांनो, हे जे काही प्रश्न आहेत परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आहेत तेच प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. व्यवस्थित वाचा, हेच सेम प्रश्न रिपीट होतील. ह्याच्यामध्ये काही प्रश्न महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला परत विचारले जाऊ शकतात. लिहून घ्या किंवा PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देणार आहे, ते तुम्ही डाउनलोड करून घ्या.
त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, मी रोज सकाळी उठते व 1 तास शाळेचा अभ्यास करते, या वाक्याचा प्रकार कोणता आहे हे ओळखायचं आहे. तर बघा मित्रांनो, हे जे आहे संयुक्त वाक्याचा प्रकार असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मग त्याच्यामध्ये मिश्र वाक्य कोणती असतात, संयुक्त वाक्य कोणती असतात, केवळ वाक्य कशी ओळखायची, ह्याच्या सोप्या सोप्या ट्रिक्स आहेत, ते तुम्ही एकदा जाण्याच्या अगोदर पाहून जावा. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, समानार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. शब्द आहे स्पृहा, त्याचा समानार्थी शब्द आहे इच्छा. इच्छेलाच आपण स्पृहा ही असे या ठिकाणी म्हणतो. यानंतर प्रश्न पुढचा आहे, अपरिहार्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. तर विरुद्धार्थी आहे परिहार्य. परिहार्य हा विरुद्धार्थी शब्द असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. प्रश्न पुढचा आहे, शमशेर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे, तर शमशेरलाच आपण तलवार असेही या ठिकाणी म्हणतो. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला, या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे. ते योग्य उत्तर आहे साधा भूतकाळ असलेला आपण या ठिकाणी पाहू शकतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, प्रतिबिंब या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा, तर प्रतिबिंबलाच आपण प्रतिमा असेही म्हणतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, खेडी या शब्दाचे वचन बदलायचं आहे मित्रांनो. इथं आपल्याला खेडीचं वचन बदलल्याच्या नंतर खेडी असं उत्तर या ठिकाणी आपल्याला देता येईल. खेड या शब्दाचं वचन बदल करायचं आहे आणि हे वचन बदल केल्याच्या नंतर जे काही उत्तर येणार आहे ते खेडी असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, कोणाची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते, तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिन म्हणून या ठिकाणी साजरी केली जाते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, मुंबईत परमहंस संस्थेची स्थापना कोणी केली, तर योग्य उत्तर आहे दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी मुंबई येथे परमहंस संस्थेची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते 1848 मध्ये. त्याच्यानंतर बघा, दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी पहिले महिला विद्यापीठ चालू केलं होतं, ते पण मुंबई या ठिकाणी चालू करण्यात आलेलं होतं यांच्याकडून. मुंबई या ठिकाणी पहिलं महिला विद्यापीठ, तर त्या विद्यापीठाचं सध्या नाव काय आहे, SNDT. SNDT विद्यापीठ, जे की भारतातील हे आपण म्हणू शकतो की भारतातील पहिलं महिला विद्यापीठ असलेलं आपण पाहू शकतो, जे मुंबई या ठिकाणी चालू झालं होतं. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे आपलं, 1905च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, ते योग्य उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. हे 1905च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. तर बघा मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जी आहे याची बरीचशी अधिवेशनं झालेली आहेत. मग कुठल्या अधिवेशनाचे अध्यक्ष तुम्हाला पाठ करावे लागतील, की जे फेमस अधिवेशन आहे त्याच्यामध्ये कुठले निर्णय घेतले गेलेले आहेत. मग त्याच्यामध्ये पहिले मुस्लिम अध्यक्ष असतील, पहिले महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील, पहिली महिला अध्यक्ष असेल, तर अशा पद्धतीचे जे काही अधिवेशन आहेत ते तुम्हाला त्याचे अध्यक्ष पाठ करायचे, त्याची तारीख पाठ करायची. त्याच्यानंतर पहिलं जे काही ग्रामीण भागामध्ये झालेलं अधिवेशन आहे ते तुम्हाला बघायचं आहे. ते अधिवेशनाचे अध्यक्ष वगैरे तुम्हाला पाठ करून जायचं आहे परीक्षेला जाण्याआधी. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, माझी जन्मठेप हे पुस्तक कोणाचे आहे, योग्य उत्तर आहे विनायक दामोदर सावरकर यांचं हे आत्मचरित्र आहे माझी जन्मठेप. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो, योग्य उत्तर आहे प्रतिरोधजन्य पाऊस महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर पडत असलेला आपण पाहू शकतो. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक पुढचा आहे, हिपॅटायटिस बी कशामुळे होतो, तर HBV याच्यामुळे हिपॅटायटिस बी हा रोग होत असतो, हा प्रादुर्भाव होत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, वित्त आयोगाची स्थापना कोणाद्वारे केली जाते, योग्य उत्तर आहे राष्ट्रपतीद्वारे वित्त आयोगाची स्थापना या ठिकाणी केली जाते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारतातील सर्वात प्राचीन पर्वत कोणता, योग्य उत्तर आहे अरवली पर्वत हा भारतातील सर्वात प्राचीन पर्वत म्हणून ओळखला जातो. प्रश्न पुढचा आहे आपला, भारतात घटना समितीची स्थापना करण्याची शिफारस कोणी केली, योग्य उत्तर आहे क्रिप्स मिशनने भारतामध्ये घटना समितीची स्थापना करण्याची शिफारस या ठिकाणी केली होती. प्रश्न पुढचा आहे आपला, महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो, ते योग्य उत्तर आहे अंबोली या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त पाऊस पडत असतो.
त्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे? योग्य उत्तर आहे कलम 51 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलमामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मग तुम्हाला परीक्षेमध्ये मूलभूत कर्तव्य असेल, मूलभूत अधिकार असेल, याच्याबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात. कोणत्या कलमामध्ये अधिकार देण्यात आलेले आहेत हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर मागच्या व्हिडिओमध्ये ते प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. तो पण व्हिडिओ तुम्ही जाऊन पहा, त्याच्यामध्येही बरेचसे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला मिळून जातील. त्याच्यानंतर प्रश्न आपल्याला पुढचा बघायचा आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे? तर बघा, छत्रपती संभाजीनगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग असलेला आपण पाहू शकतो. त्यानंतर मित्रांनो प्रश्न पुढचा आहे, घटक राज्याच्या संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राज्यपालांना हा अधिकार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, माहितीच्या अधिकारानुसार मागील किती वर्षापर्यंतची माहिती मागवता येते? योग्य उत्तर आहे 20 वर्षापर्यंतची माहिती मागवता येते. तर माहितीचा अधिकार 2005 या साली सुरू झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. 2005 साली जे अण्णा हजारे आहेत यांनी एक लाक्षणिक उपोषण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं माहितीचा अधिकार या कायद्यासाठी. तर 2005 या सालापासून माहितीचा अधिकार हा जो कायदा आहे तो अंमलात आलेला आपण या ठिकाणी पाहू शकतो. मग हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आणि माहिती किती वर्षापर्यंतची आपण मागवू शकतो? तर एकूण 20 वर्षापर्यंतची माहिती आपण या अधिकारांतर्गत मागवू शकतो. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, मुख्य माहिती आयुक्त आपल्या पदाचा राजीनामा कोणाला उद्देशून देतात? योग्य उत्तर आहे राज्यपाल यांना. तर हा जो प्रश्न आहे, राज्य मुख्य माहिती आयुक्त, तर राज्याचे जे काही मुख्य माहिती आयुक्त आहेत हे जे आपला राजीनामा देतात हे राज्यपाल यांच्याकडे देतात. मग त्याच्यानंतर मुख्यमंत्री राजीनामा कोणाकडे देतात? राज्यपाल कोणाकडे देतात? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोणाकडे देतात? उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोणाकडे देतात? तर हे राजीनामा सत्र पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, प्रश्न पुढचा असणार आहे आपला, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर K2 हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे. जगातील आपल्याला पाहायला गेलं तर माउंट एव्हरेस्ट आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पाहायला गेलं तर कळसुबाई आहे. आणि महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं शिखर जर पाहायला गेलं तर साल्हेर आहे. तर हे 3-4 सर्वोच्च शिखर तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याची उंची किती आहे हे माहिती असणं आवश्यक आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक यांनी केसरी हे वृत्तपत्र मराठी भाषेमध्ये सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि यांनी अजून एक वृत्तपत्र सुरू केलं होतं ज्याचं नाव आहे मराठा. तर हे जे वृत्तपत्र आहे हे इंग्लिश भाषेमध्ये सुरू केलेलं आपण पाहू शकतो किंवा समजू शकतो. परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो, विचारला जाऊ शकतो तुम्हाला. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये हे राष्ट्रीय उद्यान असलेलं पाहायला मिळतं. यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, मीनाक्षी मंदिर कुठे आहे? तर मदुराई या ठिकाणी हे प्रसिद्ध असं मीनाक्षी मंदिर असलेलं आपण पाहू शकतो. प्रश्न पुढचा आहे, भारतात हरित क्रांतीला सुरुवात कधीपासून झाली? तर योग्य उत्तर आहे 1965 पासून हरित क्रांतीला सुरुवात झाली. हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणलं जातं? वर्गीस कुरियन यांना हरित क्रांतीचे जनक म्हणून या ठिकाणी ओळखले जातात. तर हे पण विचारलं जाऊ शकतं. मग त्यामध्ये मग ब्राऊन क्रांती असेल, श्वेत क्रांती असेल, यांचे जनक तुम्हाला पाठ करून जायचं आहे. प्रश्न पुढचा आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कुठे आहे? तर नागपूर या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला नांदेड GMC जी काही परीक्षा आहे त्याच्यामध्ये नागपूरविषयी बरेच प्रश्न विचारले गेलेले आहेत. ते तुम्हाला एकदा थोडंसं पाहून जावा नागपूर सिटीविषयी. त्यावर प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. त्यानंतर बघा, प्रश्न पुढचा आहे, भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे, भारतातील जो काही पहिला अणुविद्युत प्रकल्प आहे हा तारापूर या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. मग हा जो प्रकल्प आहे तो स्थापन करण्यासाठी कोणत्या देशाचं सहकार्य लाभलेलं आहे याच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अमेरिका या देशाचं सहकार्य हा जो अणुविद्युत प्रकल्प आहे हा स्थापन करण्यासाठी लाभलेला आहे. त्याच्यानंतर जैतापूर एक नियोजित ऊर्जा प्रकल्प होता, हा फ्रान्स देशाच्या साहाय्याने या ठिकाणी स्थापन केला जाणार होता. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, मॅकमोहन रेषा कोणत्या 2 देशादरम्यान आहे? तर भारत आणि चीन या 2 देशादरम्यान असलेली पाहू शकतो आपण. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आणि शेवटचा आहे, ओणम हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर केरळ या राज्यामध्ये साजरा केला जातो.
तर बघा मित्रांनो, सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हे जे काही PDF आहे हे डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला हे PDF अगदी मोफतमध्ये उपलब्ध आपण करून देत आहोत. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.